नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। भाईंदर उत्तम किनारपट्टीवरील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब मच्छीमारांच्या बोटी किनारपट्टीवरती येत असताना खडक न दिसल्याने त्या बोटी खडकावर आदळून बोटी तुटून बोटीचं नुकसान व्हायचे। हे टाळण्यासाठी यापूर्वी खासदार राजन विचारे यांनी खुट्ट्याची वाट येथे 2018-19च्या जिल्हा नियोजन विभागाकडून 72 लाखांचा निधी मंजूर करून काम पूर्ण केलं। त्यानंतर मच्छीमारांच्या मागणीनुसार सऱ्याची वाट, कातल्याची वाट, वाशी खडक येथील 3 खडकावरती सुद्धा दीपस्तंभ लावण्याची स्थानिक मच्छीमारांनी मागणी केल्यानंतर विलंब न लावता खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून सन 2021-22च्या जिल्हा नियोजनकडून 3,52,00,000 रुपयांचा निधी मंजुरी मिळवला आहे। परंतु पर्यावरणाच्या मंजुऱ्या न मिळाल्याने सदर कामं सुरू करता येत नव्हती। यासाठी दिल्ली येथे पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय विभागाचे कोस्टल झोन रेग्युलेशन संचालक यांच्याकडे खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा करून सदर परवानगी मिळवली व इतर प्राप्त परवानगी मिळाल्यानंतर कार्यादेश घेऊन या कामाचा शुभारंभ खासदार राजन विचारे यांनी समुद्रात जाऊन जलभूमिपूजन मच्छीमारांसोबत केले आहे। यावेळी खासदार राजन विचारे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अभियंता जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, राजेश सिंग, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, महिला शहर संघटक तेजस्वी पाटील, शहर प्रमुख बर्नाड डेमेलो, जितेंद्र पाठक, उपशहर प्रमुख अशोक मोरे, विनायक नलावडे, सम्राट राऊत तसेच स्थानिक मच्छीमार, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। मला वाटतं गेले कित्येक वर्षाची या ठिकाणी मागणी होती आमच्या सर्व मच्छीमार बांधवाची। आमचे इथले स्थानिक नगरसेवक शर्मिला बगाजी, त्याचबरोबर हेलन जॉर्जी आणि बर्नाड डेमेलो आणि आमचे सर्व तिथले मच्छीमार बांधव यांनी त्या ठिकाणी मागणी केली होती। त्यातलं एक काम जे होतं 79 लाखाचं ते काम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 3 ठिकाणी हे दीपस्तंभ पाहिजे म्हणून यासाठी मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये हे 3ही दीपस्तंभ मंजूर झालेले आहेत। 3,52,00,000 ह्याची मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचं आज मला वाटतं याचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे। 3 ते 4 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे, जेणेकरून इथल्या मच्छीमार बांधवांची जी काय अडचण होती, या बोटीचं या ठिकाणी खडकावर आपटून त्या ठिकाणी नुकसान होत होतं आणि ती मागणी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाण्याच्या लौकिकात भर घालणारे उद्यान ठाणेकरांसाठी सुरू होत आहे सर्वात मोठा ग्रँड सेंट्रल पार्क। एका बाजूला उल्हास नदीचे खाडीपात्र आणि निसर्ग सौंदर्याने भरलेलं संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, याच्यामध्ये वसलेल्या ठाण्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा तब्बल 2.5 एकरवरती पसरलेला भव्य ग्रँड सेंट्रल पार्क ठाणेकरांसाठी आता खुला होणार आहे। 3500 पेक्षा विविध प्रकारची झाडे या सेंट्रल पार्कमध्ये असून वर्षाला 8,84,000 पौंड ऑक्सिजन निर्मिती या पार्कमधील बंदराईतून होणार असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यास देखील सेंट्रल पार्क ठाण्यासाठी उपयोगी ठरेल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संकल्पनेतून हरित व स्वच्छ ठाण्याची कल्पना मांडलेली आहे। याबरोबर मुलांना अंगणात सभोवताली झाडे रोपं लावून अंगणातील परसबाग देखील विकसित करण्याचे आवाहन केलेले आहे। ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे घर असल्याने या ठाण्यात ग्रँड सेंट्रल पार्क हे माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावणार आहे। ठाण्यात कोलशेत येथील कल्पतरू पार्क सिटीमध्ये 2.5 एकरवरती ग्रँड सेंट्रल पार्क साकारलं गेलं आहे। विविध प्रकारची 3,500हून अधिक रोपे, फुलझाडे या पार्कमध्ये असून लहान मुलांपासून तरुण ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्कमध्ये फिरण्याची सोय आहे। काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थीमने केलेले उद्यान, मोरक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण ठरेल यामध्ये शंका नाही। मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटिंग यार्ड, लॉन टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट देखील या पार्कमध्ये आहे। योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र सोय करण्यात आलेली आहे। थंड वातावरण आहे। मुफ्ती आरे तो त्यांचा आहे नाव, मुस्लिम लोकांचा जे ते अध्याय वगैरे वाचत नाही का, हा त्यांचा मेन आहे तो, त्याला काल अटक केले। टाकलं बघ ना मी पूर्ण, तुला एक लिंक टाकू का पूर्ण? साहेब जरा बघा ना सर एकदा याच्यावर चढा ना, याच्यावर चढायला साहेब बघा तर अरे पाय ठेवून चढा ना, फोटो चांगला आहे। तुटणार नाही साहेब ते. नाही तुटणार साहेब, नाही तुटणार। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे जिल्हा परिषदेची शाळा अनेकानेक उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असताना जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाशिम शाळेची 470 इतकी पटसंख्या आहे। मागील 5 वर्षाचा आलेख पाहता पटसंख्या वाढ होण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबवण्यात आले आहेत। शाळा डिजिटल करण्यात आली असून विविध तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करण्यात येतो, यामुळे विद्यार्थी आनंदाने ज्ञानग्रहण करू लागले आहेत। शालेय वातावरण आनंददायी करण्यात आले असून विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत। सन 2023-24 वर्षात 3 विद्यार्थी गुणवत्ता वाढवून शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थी पात्र ठरलेत, तर 7 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत। 1 विद्यार्थी नवोदय पात्र ठरला आहे। मंथन स्पर्धा, परीक्षेत विद्यार्थी केंद्र,
विभाग स्तरावरती प्रथम आले असून शाळेच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने शाळेची पटसंख्या गेल्या 5 वर्षात दुप्पट करण्यात यश आले आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्याच्या मालवणी महोत्सवात प्रभू श्रीरामाचा महिमा, कोकणाच्या दशावतारी नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद. ठाण्यातील मालवणी महोत्सवात सोमवारी कोकणाची परंपरा असलेल्या दशावतार नाटकाची अनुभूती रसिकांना अनुभवता आली. कुडाळच्या श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाने सादर केलेल्या हर्षाली अयोध्या नगरी या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. नाटकातील कलाकारांनी प्रभू श्रीरामांसह भगवान विष्णूंच्या 10 अवतारांची सर्जनशील रूपे पेश करून रसिकांची वाहवा मिळवली. ठाणे शहरातील शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवामध्ये 5 फेब्रुवारी रोजी श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली कुडाळ यांचा हर्षाली अयोध्या नगरी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. प्रजादक्ष राजा, नारद, यक्ष आणि वनवासी कन्या अशा विविधांगी भूमिका शैलीदार रंगभूषा केलेल्या पुरुषांनी साकारल्या होत्या. काल्पनिक कथानक असलेल्या या पौराणिक नाट्यपुष्पाद्वारे अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन घडल्याने रसिकही भारावून गेले. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या दशावतारी नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी नाटकाला आवर्जून उपस्थित असलेल्या आयोजक सीताराम राणे यांनी कोकणातील परंपरा आणि मनोरंजनाचा महत्त्वाचा भाग असलेले दशावतारी नाटक महोत्सवात सादर केल्याचे सांगितले. तर मालवणी महोत्सवाचे यंदाचे 25वे वर्ष असल्याने 11 फेब्रुवारीपर्यंत अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम तसेच खाद्यसंस्कृती या महोत्सवात असल्याने रसिक खवय्यांनी मालवणी महोत्सवाला आवर्जून भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. स्वागत करणार मन माझा समाधानी झालं. मन तुझं समाधानी झालं तरी माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. चंदाक्ष, अरे ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी तुला मार्ग सांगितला रे, त्या मार्गाचं नक्कीच अवलंबन केलं असेल. वाक्य नारायण तुमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवी. तुम्ही मार्ग सूचित केला, आम्ही आत्मसात केला. पण काय आज एकाच गोष्टीचा विचार करतो. कोणत्या गोष्टीचा विचार? माझ्या पितृदेवतेला दिलेला शब्द आणि तो शब्द मला तंतोतंत परिपूर्ण करायचा. अरे परिपूर्ण तू नक्कीच करशील. मला सांग रे, यशाची यशकीर्ती तू गाजवण्यासाठी प्रयत्न करतोस तू. तेव्हा स्वारी केली. एकदा एक दिवस तरी यश संपादन होईल या उद्देशाला मी जात असताना तुमचं आगमन या माझ्या पातळ भवनापर्यंत नारायण शनिवारी पावलं असतील.
चंडाक्ष, जेणेकरून तू पराजित होतोयस. या तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.